लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलाय. आचारसंहिता सुद्धा सुरू झाली. मात्र बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची निश्चिती झाली नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी नरेंद्र खेडेकर हे सुद्धा इच्छुक आहेत. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः नरेंद्र खेडेकर आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. भाऊ, तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहात. जागा सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे आहे. काय प्रतिक्रिया असणार आहे? काय नाही, ही जागा सातत्यानंच शिवसेना जिंकत आली आणि म्हणून ही जागा पुन्हा एकदा शिवसेनेकडेच आली. राहिला उमेदवारीचा विषय, अगोदरच जिल्ह्यामध्ये उद्धवजींच्या सभा मागच्या 22 फेब्रुवारीला झाला. 23ला दुर्दैवानं मनोहरपंत जोशी शिवसेना नेते वारल्यामुळे त्या रद्द झाल्या होत्या. त्या परत आता आम्ही 20 तारखेला सिंदखेड राजा आणि मेहकरला घेत आहोत. एक अतिशय चांगलं वातावरण जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं आहे आणि निश्चितपणे विजयाची परंपरा ही अखंडितच राहील. पुन्हा एकदा आम्हीच विजयी होऊ. मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, राष्ट्रवादी शरद पवारांचा गट असेल, सोबतच काँग्रेस असेल, यांनी सुद्धा या ठिकाणी त्यांच्या उमेदवारीवर दावा केला आहे. नुकतंच आपण सांगितलं की ही जागा शिवसेनेकडे आहे. हे निश्चितपणे आपल्याला मिळालेल्या कुठल्या तरी माहितीवरूनच बोलले असाल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रत्येकाचा लोकशाहीमध्ये मित्रपक्ष असतील, इतरही लोकांचा अधिकार आहे मागणं, हे काही गैर नाही. हे तर झाले माझ्या महाविकास आघाडीतले घटक पक्ष, पण काही बाहेरचेही लोक, हे अतिशय सुंदर वातावरण जिल्ह्यामध्ये आहे महाविकास आघाडीचं आणि म्हणून आपणही जर यामध्ये आपल्याला घुसता आलं, मागता आलं, तर ते पण प्रयत्न करत आहेत, त्यातही काही गैर नाही. मात्र ज्यावेळेला शिवसेना फुटली आणि जबाबदारी तुमच्यावरती आली, तुम्ही शिवसेना या जिल्ह्यामध्ये जिवंत ठेवली, संपूर्ण जिल्हा पिजून काढला, पाया घालून काढला. त्यामुळं जे दावेदारी आहे लोकसभा निवडणुकीची तुमची आहे आणि इतर काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी असेल, ते सुद्धा दावा करतात. नाही, परंपरेनंच ही जागा आमची आहे. तुम्हाला आठवत असेल, सर्वप्रथम ही जागा आम्ही 96ला जिंकलो. त्यानंतर 98चा अपवाद वगळता 99 असेल, 2004 असेल, 9 असेल, 14 असेल, 19 असेल, सातत्यानं आम्ही जिंकत गेलो. त्यामुळे जागा तर आमचीच आहे, क्लेम आमचाच आहे आणि आमच्या मित्रपक्षाने ती मागणी केली, त्यामध्ये काही गैर नाही. कारण वरची मंडळी बसून न्यायाची भूमिका घेतील, जे ज्याचं आहे ते त्याला देण्याचा प्रयत्न करतील. अशी एक चर्चा होते की जे शेतकरी नेते म्हणून रविकांत तुपकर समोर येतात, ते सुद्धा या बुलढाणा लोकसभा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून इच्छुक आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अनेक लोक इच्छुक आहेत. त्याला कारण असं की ही 1.25 वर्ष पहिले पक्षात जी फूट झाली, पक्षात जी पडझड झाली, ती आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं संघटना पुन्हा एकदा त्याची पुनर्बांधणी केली आणि त्याचंच फळ म्हणून मागच्या 26 नोव्हेंबरला 2023ला या ठिकाणी उद्धवजी ठाकरे स्वतः आले आणि त्यांनी एक मोठी सभा आपल्या चिखलीच्या मैदानावरच 2022ला, 23 ऐवजी मी 23 बोललो, 22लाच त्यांनी ती सभा घेतली आणि अतिशय चांगलं वातावरण तेव्हापासून आम्ही तयार केलं. आता ज्यावेळेस एखादं वातावरण सगळ्या ठिकाणी चांगलं आहे आणि म्हणून बाहेरच्यांनाही वाटतं की घर निघावं आता एखाद्याचं. तुमचा दावा आहे या लोकसभा निवडणुकीवर उमेदवारीवरती, मात्र अद्यापही उद्धव ठाकरे यांनी ही जागा म्हणजे उमेदवारी निश्चित केली नाही तुमची. पक्षप्रमुख योग्य वेळी योग्य निर्णय घेतात. त्यांनी घोषणा केव्हा करायची ते ठरवतील. आम्हाला त्यांनी कामाला लागण्याचे आदेश दिले, आम्ही काम करत आहोत. पण मग आता असं पण कळतंय की खुद्द शरद पवारांनी रविकांत तुपकरांचं नाव रेटलं उद्धव ठाकरे. मला नाही माहित, मला माहिती नाही त्याबद्दल. एकंदरीत दावा तुमचा आहे असं तुम्ही म्हणताय? दावा हा आमचा आणि आमचाच आहे. तर हे होते लोकसभा निवडणुकीचे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार, जे स्वतः दावा करतायत आणि त्यांनी ज्यावेळेला शिवसेना फुटली त्यावेळेला संपूर्ण जिल्हा हा पिजून काढला, शिवसेना या ठिकाणी जिवंत ठेवली आणि दावासुद्धा त्यांचा यावेळी लोकसभेच्या या निवडणुकीवरती आहे. कॅमेरामन हिरेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.